श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझे सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. दिवाळी आता सुरू होणार आहे. अगदी आता 4 ते 5 दिवसांवरती दिवाळी आलेली आहे. आता आपल्याला आपल्या घरामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला आवर्जून करायच्या आहेत आणि त्याचबरोबर काही महत्त्वाच्या चुका आहेत तर त्या आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत. आता बघा, आपण असं म्हणत असतो की असं केल्याने काय होतं किंवा तसं केल्याने काय होतं. ह्या गोष्टी आपण जर पाळल्या तर आपल्या घरामध्ये जे काही दोष असतात, संकट असतात, तर त्यातून आपली सुटका होत असते. पण जर ह्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं तर नको त्या परिणामांना आपल्याला मग सामोरे जावं लागतं. शेवटी मग आपण काय करतो, शेवटी मग ह्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे हे जे दोष असतात, तर त्यातून आपल्याला खूप कंटाळ येऊन जातो आणि आपण म्हणत असतो जाऊ द्या, माझ्या नशिबातच ती गोष्ट नाही आहे. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दिवाळीच्या या 5 दिवसांमध्ये आपल्याला अशा कोणत्या चुका आहेत तर त्या आवर्जून टाळायच्या आहेत. म्हणजे काही अशा गोष्टी आहेत तर त्या आपल्याला कोणालाच द्यायच्या नाही आहे दिवाळीच्या या 5 दिवसांमध्ये. आणि त्याचबरोबर कोणी कितीही आग्रह करू द्या, कितीही तुमचा सख्खा भाऊ जरी असला, म्हणजे आता तुम्ही सेपरेट राहत आहात आणि तुमचा जो सख्खा भाऊ आहे, सख्खी बहीण आहे, तिने सुद्धा तुम्हाला खूप खूप आग्रह केला तरीही तुम्हाला ही एक वस्तू आहे तर ती तुम्हाला कोणाच्याच घरी खायची नाही आहे. तर ही कोणती वस्तू आहे आणि याबद्दलची का बरं आपल्याला ही वस्तू खायची नाही आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूप युजफुल आहे आणि ह्या जर चुका आपल्याकडनं झाल्या तर याचे अनेक वाईट परिणामही आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप नका करू, शेवटपर्यंत नक्की बघा. कारण दिवाळी हा जो दिवस असतो किंवा दिवाळीचे हे जे 5 दिवस असतात तर ते खूप महत्त्वाचे असतात. या दिवसांमध्ये आपल्याकडनं जर चुका झाल्या तर पूर्ण वर्षभर आपलं जे वर्ष असतं तर ते एक वेगळ्याच प्रकारचं वातावरण आपल्या घरामध्ये मग तयार होऊन जातं आणि मग आपल्या घराची प्रगती जी असते तर ती थांबून जाते. मग कितीही व्यापार बदलून बघा, कितीही व्यवसाय बदलून बघा, कितीही कोणत्याही प्रकारच्या नोकरी बदलून बघा, तरीही पाहिजे तशी मग प्रगती होत नाही. कारण हे जे काही विशिष्ट दिवस असतात, ह्या दिवसांमध्ये ज्या काही या चुका होतात ना, ह्या चुका जर झाल्या तर अनेक प्रकारच्या संकटांना मग आपल्याला सामोरे जावे लागतं. तर याआधीही मी 2-3 व्हिडिओ टाकलेले आहे की आपल्याला दिवाळीमध्ये कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला घरातून कोणकोणत्या वस्तू बाहेर काढायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती आहे, नक्की आवर्जून चेक करा. तर आता दिवाळीच्या हे जे 5 दिवस आहेत त्यामध्ये प्रथम बघूया आपल्याला की आपल्या घरातून कोणत्या अशा 5 वस्तू आहेत किंवा कोणते पदार्थ आहेत तर ते आपल्याला आपल्या घरातून बाहेर कोणी कितीही आग्रह केला तरीही आपल्याला द्यायचे नाहीत. सर्वात प्रथम पहिलं म्हणजे तांदूळ, त्यानंतर साखर, मीठ आणि पैसे जे असतात तर ते पैसे आपल्याला सुद्धा कोणालाहीच द्यायचे नाही. कुणी कितीही आग्रह केला तरीही उसने पैसे हे कोणालाच द्यायचे नाही आहे. आपल्या घरातल्या ज्या पांढऱ्या कलरच्या वस्तू असतात, म्हणजे त्यामध्ये बघा तांदूळ असेल, साखर असेल, मीठ असेल, तर गव्हाचं पीठ असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत कुणी कितीही आग्रह केला तर अजिबात द्यायच्या नाही आहे. कारण यामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि आपल्या घरातली लक्ष्मी आपण दुसऱ्याला का द्यायची ना. तर त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या कोणाला चुकून सुद्धा आपल्याला द्यायच्या नाहीत. आता आपण बघूया की कोणाच्याच घरी आपल्याला कोणती एक वस्तू आहे तर ती खायची नाही. तर त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे लिंबू सरबत. जर तुम्हाला कोणी दिलं की हे लिंबू सरबत घे बाबा, मी आज केलेलं आहे, तर ते लिंबू सरबत तुम्हाला कोणाच्याच घरी प्यायचं नाही. कारण लिंबामध्ये अशा काही तांत्रिक क्रिया केल्या जातात आणि त्या क्रियांमुळेच आपल्याला मग अनेक प्रकारचे जे दोष असतात तर ते आपल्याला भोगावे लागतात. त्यानंतर पांढऱ्या कलरची जी मिठाई असते बघा, मग त्यामध्ये पांढऱ्या कलरचे पेढे असेल, पांढऱ्या कलरची जी कोणती मिठाई असेल तर ती सुद्धा आपल्याला पूर्णपणे वर्ज्य आहे. कोणी कितीही आग्रह करू द्या, तुम्ही त्यांच्याकडनं घ्या, पण नंतर एखाद्या झाडाखाली जरी तुम्ही टाकून दिली तरीही चालेल. पण आपल्याला पांढऱ्या कलरची जी मिठाई असते तर ती कोणाच्याच घरी खायची नाही आहे. कुणी कितीही आग्रह केला, एखाद्या समोरच्याला राग आला तरीही चालेल, पण पांढऱ्या कलरची मिठाई कोणाच्याच समोर आपल्याला खायची नसते किंवा समोर म्हणण्यापेक्षा खायचीच नसते. कोणाच्याच
इथे आपल्याला पांढऱ्या कलरची मिठाई खायची नसते, कारण या दिवसांमध्ये जे काही क्रिया केल्या जातात ना, या तांत्रिक क्रिया ज्या केल्या जातात तर त्या पांढऱ्या कलरच्या वस्तूंमधूनच केल्या जातात. आणि त्यामुळे तुम्हाला सांगते, ह्या ज्या पांढऱ्या कलरच्या मिठाई असेल, पांढऱ्या कलरचे जे कोणते पदार्थ असतील, मग तो भातसुद्धा असू शकतो बघा. पांढऱ्या कलरचा भात आपण करतो ना, राईस, जिरा राईस वगैरे, तर तो सुद्धा आपल्याला कोणाची इथं खायचा नाही आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की आवर्जून पाळा. कारण ह्या गोष्टी, ह्या चुका जर आपल्याकडनं झाल्या तर अनेक प्रकारचे वाईट परिणाम मग शेवटी आपल्याला भोगावे लागतात. आणि मग शेवटी आपण म्हणतो की हे माझ्याच जीवनात का, माझ्याच समोर का हे दुःख येतात. कारण आपल्याकडनं ह्या चुका, हे जे काही विशिष्ट दिवस असतात तर त्यामध्ये होतात. आता अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, ह्या दिवसांमध्ये सुद्धा आपल्याला ह्या ज्या चुका असतात तर त्या टाळायच्या असतात. आणि वर्षातली सर्वात मोठी अमावस्या जी दिवाळीला असते, तर त्यामुळे ह्या दिवशी अनेक प्रकारच्या तांत्रिक क्रिया केल्या जातात. आणि ह्या क्रियांमधून मग आपल्याला बाहेर निघण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे या क्रियांमध्ये अडकायचंच नाही. त्यामुळे आपल्या ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आवर्जून पाळायच्या आहेत. या 4-5 वस्तू ज्या सांगितल्या आहेत तर त्या कोणालाच देऊ नका. आणि ह्या ज्या 2 वस्तू सांगितलेल्या आहेत, की जसं की लिंबू जर तुम्हाला कोणी दिला तर तुम्हाला कोणाकडूनच लिंबू घ्यायचं नाही आहे. त्याचबरोबर तुम्हाला पांढऱ्या कलरची मिठाईसुद्धा कोणाकडनं घ्यायची नाही आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून पाळायच्या आहेत. ह्या गोष्टी जर पाळल्या तर येणारं जे वर्ष आहे तर ते नक्की सुखी, समाधानी आणि ऐश्वर्यात जाईल. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. बघा, हा व्हिडिओ तुम्हाला शेअर नाही करता आला तर ओरली तरी नक्की कोणाला तरी सांगा, म्हणजे नक्की कोणाची तरी मदत होईल. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.